राज्यसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे 20-22 आमदार विरोधात मतदान करणार। काँग्रेसचे 20-22 आमदार जे आहेत ते विरोधात मतदान करण्याची शक्यता जी आहे ती कळतेय। सूत्रांची माहिती मिळतेय राज्यसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे 20 ते 22 आमदार विरोधात मतदान करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। राज्यसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे 20 ते 22 आमदार विरोधात मतदान करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। अक्षय, ऋषाली, खरं तर 16 तारीख ही राज्यसभेच्या निवडणुकीची अर्ज भरण्याकरताची अंतिम तारीख आहे आणि राज्यसभेच्या 6 जागांकरता संपूर्ण निवडणूक जी आहे ती राज्यभरात घेतली जाते आणि त्याकरता मोर्चेबांधणी जी आहे ती भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाकडनं जोरदार पद्धतीने केली जाते। अलीकडेच कालच अशोक चव्हाण जे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांनी आपल्या काँग्रेस प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा घेत ते आज भाजपमध्ये प्रवेश त्यांची होण्याची शक्यता आहे आणि त्यातच संपूर्ण काँग्रेसमध्ये दुफळी जी आहे ती माजलेली संपूर्ण दिसून येते। त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं जी आहेत ती फुटण्याची चिन्ह जी आहेत ती आता सर्वाधिक लागून राहिलेली आहे। जवळपास 42 आमदार काँग्रेसकडे आहेत आणि 42 पैकी राज्यसभेचा एक उमेदवार जिंकण्याकरता 41 मतं जी आहेत ती लागणार आहे आणि त्यातच काँग्रेसमधली उघड नाराजी जी आहे ती समोर बघायला येते। त्यामुळे काँग्रेसचे आमदार जे आहेत या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये फुटण्याची शक्यता जी आहे ती जास्त दिसून येते। कोणत्या विभागामधले हे आमदार आहेत त्या संदर्भातली काही माहिती मिळू शकलेली आहे का? खरं तर ऋषाली, अशोक चव्हाण यांच्या निकटवर्ती असलेले जेवढे संपर्कातले आमदार आहेत मराठवाडा आणि बाकीच्या विभागातले ते आमदार जे आहेत ते काँग्रेसच्या विरोधात आपलं मतदान जे आहे ते राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये करू शकतात अशी जी आहे ती एक सूत्रांची माहिती आहे। नक्कीच, धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।